आपण पाहत आहात मेट्रो सिटी लाईव्ह। नाही, नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2026 साठी या नवी मुंबईत सत्ताधारी भारतीय जनता पक्ष तिजोरीवर डोळा ठेवून स्वतंत्र लढण्याचे सगळे प्रकार सुरू आहेत। त्याच पद्धतीने गद्दार सेना शिंदे सेनेकडूनही सुरू आहे। कुठलंही विजन न घेता ही माणसं आज नवी मुंबई महानगरपालिकेच्या रणांगणात आहेत। पण सर्वप्रथम शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणून आम्ही आज आमचा जाहीरनामा असं नाव न देता कर्तव्यनामा नवी मुंबईकरांसाठी आज प्रकाशित केलेला आहे। शिक्षण असेल, आरोग्य असेल, उद्यान विभाग असेल, अगदी वॉर्ड सभा प्रत्येक महानगरपालिका प्रभागामध्ये वॉर्ड सभा घेऊन लोकांच्या सहमती आणि सूचना घेऊनच कामं व्हायला पाहिजे। पण फक्त कंत्राटदार आणि कंत्राटदारातून झालेले नगरसेवक आणि अधिकाऱ्यांच्या मिलीभगतमुळे कुठलेही प्रकल्प राबवायचे आणि त्यातून मलिदा भ्रष्टाचार करायचा असा प्रकार सुरू आहे। त्याच्यावर नियंत्रण ठेवायला वॉर्ड सभा असेल, पाणी सांडपाण्याची व्यवस्था असेल, शुद्ध पाण्याचा अधिकार सार्वजनिक ठिकाणी, या सगळ्या गोष्टी असतील। वंदनीय लोकनेते दिबा पाटील साहेब यांचा एक पूर्णाकृती पुतळा नवी मुंबई महानगरपालिकेच्या दर्शनी भागात लावणं असेल, अब्दुल कलामांच्या नावाने इतर गोष्टी असतील, अभ्यासिका शाहू महाराजांच्या नावाने असेल आणि 111 फुटाचा आपले स्वराज्य रक्षक, धर्मरक्षक आपलं छत्रपती संभाजी महाराजांचा एक पुतळा उभा करण्याचा सुद्धा आमचा मानस आहे। असे विविध मुद्दे आम्ही नवी मुंबईकरांच्या दृष्टीने, अगदी पुनर्विकासाचा असेल तो सुद्धा मुद्दा आम्ही घेतला की वॉर्ड प्रोटेक्शन सेल नावाचा एक प्रकार असेल की बँक गॅरंटीपासून इतर सर्व गोष्टींबाबत लोकांना मार्गदर्शन केलं जाईल आणि हा जाहीरनामा, कर्तव्यनामा आमचा लोकांच्या घरोघरी जाईल। आमची सगळ्यांना विनंती आहे, मराठी माणसाला विनंती आहे, एक आहे तो सेफ आहे। तुम्ही सगळ्यांनी भरभरून ठाकरे युतीच्या आमच्या उमेदवारांना मतदान करावं आणि नवी मुंबई महानगरपालिकेच्या सत्तेवर डौलाने भगवा फडकवा। सर, तुम्ही मराठी माणसांना हे करताय, विनंती करताय, पण वाशीमधील एका प्रभागात चक्क गुजरातीमध्ये पॅम्पलेट वाटण्यात आलेले आहे। भारतीय जनता पक्ष हा मराठी माणसाची आणि मराठी भाषेची कशा पद्धतीने कत्तल करतोय याचे अनेक प्रकार या महाराष्ट्रात आणि विविध शहरांमध्ये आपण पाहिले। संपत शेवाळे असतील किंवा तिथले उमेदवार दशरथ भगत असतील, त्यांच्या माध्यमातून अशा पद्धतीने गुजराती पॅम्पलेट्स वाटण्यात आले। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब हे सातत्याने बोलतात की आम्ही, वाळुंज यांनी पण गुजरातीत पत्रकं वाटलेली आहेत की मराठी भाषेला आम्ही राजभाषेचा दर्जा दिलाय। मग हे सगळे प्रकार कुणाच्या लांगुल चालण्यासाठी चाललेले आहेत? प्रचारामध्ये बोलतात हिंदीत बोला, बिल्डिंगमध्ये जेव्हा प्रचारासाठी म्हटलं जातं हिंदीत बोला म्हणून। अशा पद्धतीचा प्रकार आहे ज्याला आमचा कायम विरोध आहे आणि नवी मुंबईकरांनाही सांगणं आहे की या नवी मुंबईची ओळख ही आगरी कोळ्यांची ओळख, आगरी कोळ्यांचं शहर, इथल्या मराठी माणसाचं शहर म्हणून आहे आणि ते शहराची ओळखच पुसण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्ष आणि शिंदे सेनेकडून सुरू। दुबार मतदारांची लिस्ट जशी आहे, आता 16 तारखेला आपली काय ऍक्शन असणार? नाही, आम्ही दुबार मतदार या संदर्भात सन्माननीय राजसाहेब आणि सन्माननीय उद्धव साहेब अगोदरच बोललेले आहेत की आम्ही आणि आमच्या शिंदेताईंची संपूर्ण महिला सेना आम्ही हळदी कुंकू घेऊन आणि ताटवाटी घेऊन त्यांच्या स्वागतासाठी दीपालीताई आणि आम्ही सगळे तयार आहोत। बाहेर आम्ही सगळे बांधव सुद्धा, प्रकाशभाई, प्रवीणभाई, आमची सुद्धा सगळी टीम तयार असणार आहे। आयुक्तांच्या घरी निवासस्थानावरती जे 157 मतदार आहेत त्यांच्या सुद्धा स्लीप बनवून तयार आहे। आयुक्तांनी जर वेळ दिली तर अजूनही त्यांचे पत्ते टाकलेले नाहीत, आम्ही आयुक्तांच्या घरी जाऊन त्यांना त्या स्लीप देणार आहोत जेणेकरून त्यांनी हे सगळे अदृश्य मिस्टर इंडिया जे आहेत 157 मतदार त्यांना जाऊन त्या स्लीप द्याव्यात, अन्यथा आयुक्तांच्या घराच्या बाहेर जाऊन तो स्लीप उडवण्याचा कार्यक्रम मनसे आणि शिवसेना युतीकडून होईल। थँक्यू.